तुझ्याच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण रक्षाबंधन विशेष किंवा रक्षाबंधन स्पेशल शाही तुकडा हे कसं बनवायचं याची रेसिपी बघत आहोत। तत्पूर्वी एक तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्या शेजारी दिसणारं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचं वेळेवरती नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आता वळूया कृतीकडे। तर ही एक स्वीट डिश आहे, एक साऊथ एशियाची स्पेशल डिश आहे, अगदी सोपी होणारी आहे। तर कुठलं साहित्य लागतं हे आपण बघूया। तर इथे मी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड वापरला तरी देखील चालेल। तर ह्या प्रकारे दोन ब्रेडचे आपल्याला अशा प्रकारे त्रिकोणी स्लाइसेस करून घ्यायचे। एका ब्रेडचे 2 स्लाइसेस मी ते केलेले आहे। सोबत डेकोरेशनसाठी टूटी फ्रुटी लागेल, 2 चमचे कस्टर्ड पावडर लागणार आहे। सोबतच इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते फुल क्रीम दुधाचा मी वापर करते। त्यानंतर सोबत इथे मी घेतलेली आहे साधारण अर्धी वाटी साखर आहे, सोबतच आपण पिठी साखर देखील वापरणार आहोत, केशर आहे आणि अर्धा कप आपल्याला तूप लागणार आहे। तर इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये साधारण अर्धा कप तूप इथे घातलेला आहे। साजूक तुपाचा इथे मी वापर केला आहे, तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही वनस्पती ही देखील वापरू शकता। ही रेसिपी तुम्ही डीप फ्राय देखील करून बनवू शकता, पण थोडं डाएट कॉन्शियस वेने आपण याला शॅलो फ्राय करतो। साधारण तूप गरम झालेलं आहे, त्यामध्ये ब्रेडचे स्लाइसेस सोडायचे। व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं। जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। फ्लिप करायचं, रंग तुम्ही बघू शकता। ते व्यवस्थित दोन्ही बाजूने मी ब्रेड फ्राय करून घेतलेला आहे, रंग तुम्ही पाहू शकता। या प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे। तर आता आपण दुसऱ्या स्टेपकडे वळत आहोत। तर त्यासाठी इथे मी साधारण 1 ते 1.5 कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। सुंदर असं बॉईल यायला लागलं। त्यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वेलची जायफळ पूड देखील यात घालू शकता। केशर मी यात घालते। व्यवस्थित याचा आपल्याला साखर मेल्ट होईपर्यंत पाक बनवून घ्यायचा। तर साधारण बॉईल होऊन 5 मिनिटं झालेली आहे, आता गॅस बंद करायचा। साधारण हा पाक आपल्याला थोडंसं कोमट होईपर्यंत थांबायचं आहे। तोपर्यंत आपण तिसऱ्या स्टेपकडे वळूया। आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यात साधारण अर्धा कप पाणी आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून जे दूध आहे ते खाली लागणार नाही। जे आपलं अर्धा लिटर दूध आहे ते यात आपल्याला घालायचं। तुम्ही मलाई सकट घालते म्हणजे रबडी छान बनेल। तर इथे थंड दूध मी ठेवलेलं आहे, साधारण 4 किंवा 3 चमच्यापर्यंत। त्यात आपल्याला कस्टर्ड पावडरमध्ये घालायचं आहे। दूध घालताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की दूध हे थंड हवं, गरम दूध जर तुम्ही घातलं तर याचे लम्स होतील। व्यवस्थित स्लरी बनवून घ्यायची। इथे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे, तुम्हाला दुसरा फ्लेवर आवडत असल्यास तुम्ही ती देखील वापरू शकता। इथे दूध छान बॉईल होत आहे आपलं। आता इथे मी एका बाजूला केशर घेतलेला आहे, त्याचा रंग उतरण्यासाठी त्यात आपल्याला गरम दूध घालायचं। म्हणजे जो केशरचा रंग आहे तो छानपैकी उतरेल। दूध इथे छानपैकी बॉईल होत आहे। आता साधारण यात अर्धा कपपेक्षा कमी इथे मी पिठी साखर घालते। इथे जर तुम्ही टेबलस्पूनमध्ये याचं प्रमाण मोजलं तर साधारण 2.5 टेबलस्पून तुम्ही पिठी साखरेचा वापर करते। घालून झालं की व्यवस्थित त्याला मिक्स करायचं।
कारण जो पाक आपण बनवलेला आहे त्यामध्ये देखील साखर आहे, तर रबडी हलकीशी आपल्याला कमी गोड करायची. आता जोवर आपलं दूध बॉईल होत आहे तोपर्यंत आपण जो पाक बनवला आहे तो तुम्ही टच करून बघू शकता, हलकासा गरम आहे. तर याच फेजला आपल्याला त्यामध्ये जे आपले ब्रेडचे स्लाइसेस आहे तर ते डीप करायचे. अशा पद्धतीने यात घालायचे. इथे सोप करून झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे. पाहू शकता छानपैकी पाक यात मुरलेला आहे. आता ह्या फेजला आपल्याला यात जे आपण कस्टर्ड बनवलंय ते ऍड करायचं. सोबतच केशरचं दूध यात घालायचं. तर साधारण याला 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित आपल्याला बॉईल करून घ्यायचंय. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली रबडी बनवून तयार आहे. टेक्स्चरही छान आलेलं आहे. साधारण आता मी गॅस बंद करते. साधारण 5 मिनिट आपल्याला हलकं थंड होऊ द्यायचं. आता शाही तुकडा असेंबल कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते. ते ब्रेडचे पीसेस मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. सोबतच आपली रबडी देखील हलकीशी थंड झालेली आहे. या प्रकारे आपल्याला यावर फोड करायची. रबडी पोर करून झाली त्यावर आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. कुटी यात घालते. रक्षाबंधन स्पेशल शाही तुकडा आपला बनवून तयार आहे. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन रेसिपीसोबत.